नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आज आपण इथे बघणार आहोत BCA चा पार्ट 1 चा सेमेस्टर 1 चा एक क्वेश्चन पेपर बघणार आहोत। तर कम्प्युटर फंडामेंटल्स चा हा क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो, आणि तुम्हाला पेपरचा टायमिंग 3 तासाचा असणार आहे व सेम मार्क्सचा प्रत्येक क्वेश्चन असणार आहे। तर यामध्ये प्रत्येक युनिट मधले तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि त्या 2 क्वेश्चन पैकी तुम्हाला कुठलाही पूर्णपणे एक क्वेश्चन सॉल्व करायचा आहे। एका प्रश्नात म्हणजे सपोज क्वेश्चन 1 आहे तर क्वेश्चन 1 चा A और B असे सब क्वेश्चन्स 2 असतील, ठीक आहे। तर अशा पद्धतीने तुमचा पेपर पॅटर्न असेल। चला सुरू करूया आजचा क्वेश्चन पेपर जो कम्प्युटर फंडामेंटल्सचा आहे। तर क्वेश्चन 1 मधला A आहे, एक्सप्लेन इन डिटेल जनरेशन ऑफ कम्प्युटर। कम्प्युटर्सच्या जनरेशन आपल्याला इथे डिटेल मध्ये एक्सप्लेन करायच्या आहे, ठीक आहे। फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन, ओके, अशा पद्धतीने, ठीक आहे। त्यानंतर क्वेश्चन 1 मधला B आहे, डिफाइन कम्प्युटर अँड एक्सप्लेन टाइप्स ऑफ कम्प्युटर। तर कम्प्युटर्सचे डेफिनेशन, त्याची थोडीशी माहिती द्यायची आहे आणि कम्प्युटरचे टाइप्स किती आहेत ते इथे सांगायचं आहे, ठीक आहे। और क्वेश्चन 1 लाच और आहे क्वेश्चन 2। तर क्वेश्चन 2 मधला आहे, एक्सप्लेन क्लासिफिकेशन ऑफ कम्प्युटर्स। कम्प्युटर्सचे काही क्लासिफिकेशन झालेले आहेत तर ते तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचे आहेत। क्वेश्चन 2 मधला B आहे, ड्रॉ अँड एक्सप्लेन अ ब्लॉक डायग्राम ऑफ कम्प्युटर इन डिटेल। कम्प्युटरचे ब्लॉक डायग्राम आहे ती तुम्हाला ड्रॉ करून त्याचं पुरेपूर एक्सप्लेनेशन तिथे द्यायचं आहे। त्यानंतर क्वेश्चन 3 आहे, 3 मधला आहे, व्हॉट डू यू मीन बाय द इनपुट डिव्हाइसेस अँड एक्सप्लेन द माउस इन डिटेल। तर इनपुट डिव्हाइसेस म्हणजे काय, इनपुट डिव्हाइसेस मध्ये कुठले कुठले डिव्हाइसेस इन्क्लूड आहे, त्यानंतर माउस या डिव्हाइसेसचं पुरेपूर एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे या क्वेश्चन मध्ये द्यायचं आहे। क्वेश्चन 3 मधला B आहे, एक्सप्लेन MICR अँड बारकोड रीडर इन डिटेल। तर MICR म्हणजे मॅग्नेटिक कॅरेक्टर रिकॉग्नायझेशन आणि बारकोड रीडर्सवर तुम्हाला इथे डिटेल एक्सप्लेनेशन द्यायचं आहे। क्वेश्चन 3 लाच और आहे क्वेश्चन 4। क्वेश्चन 4 मधला A आहे, एक्सप्लेन द वर्किंग ऑफ VDU। एक्सप्लेन द वर्किंग ऑफ VDU म्हणजेच काय, तर व्हिज्युअल डिस्प्ले युनिट्सचं इथे पूर्णपणे वर्किंग सांगायचं आहे। त्याचे 2 टाइप सुद्धा आहेत, CRT आणि LCD, ठीक आहे। त्यानंतर क्वेश्चन 4 मधला B आहे, डिफाइन प्रिंटर अँड एक्सप्लेन टाइप ऑफ प्रिंटर। प्रिंटरला इथे डिफाइन करायचं आहे आणि प्रिंटरचे टाइप्स कुठले आहेत ते सांगायचं आहे, जसं DMP प्रिंटर, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, इंकजेट प्रिंटर, लेझर प्रिंटर, थर्मल प्रिंटर। त्यानंतर ते कसे काय कॅरेक्टराइज केले गेलेले आहेत, तर सिंगल लाईन आणि ठीक आहे, ते कशा प्रकारे त्याचे टाइप्स पडलेले आहेत हे सुद्धा आपल्याला इथे एक्सप्लेन करता येईल, ठीक आहे। त्यानंतर क्वेश्चन 5 मधला A आहे, डिफाइन रोम अँड एक्सप्लेन रोम फॅमिली इन डिटेल, रीड ओनली मेमरी। त्यानंतर त्याची रीड ओनली मेमरीची पूर्ण जी फॅमिली आहे ते इथे तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे। त्यानंतर क्वेश्चन 5 मधला B आहे, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी मेमरी इन डिटेल। प्रायमरी मेमरी म्हणजे काय आणि सेकंडरी मेमरी म्हणजे काय आणि या दोघांमध्ये नेमकं डिफरन्स काय हे इथे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे। तर क्वेश्चन 5 लाच और आहे क्वेश्चन 6 मधला A आहे, व्हॉट इज मीन बाय द डेटा स्टोरेज अँड लिस्ट द व्हेरियस टाइप्स ऑफ स्टोरेज डिव्हाइसेस। तर इथे डेटा स्टोरेज म्हणजे काय आणि स्टोरेज डिव्हाइसेस किती टाइप्सचे आहे हे तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे। क्वेश्चन 6 मधला B आहे, व्हॉट इज ऑप्टिकल डिस्क, एक्सप्लेन CD अँड DVD इन डिटेल। ऑप्टिकल डिस्क म्हणजे काय आणि CD आणि DVD म्हणजे काय हे तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे। त्यानंतर क्वेश्चन 7 मधला आहे, एक्सप्लेन ASCII अँड EBCDIC कोड इन डिटेल। आता ASCII कोड म्हणजे काय, तर अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज आणि EDCDIC म्हणजे काय, तर एक्सटेंडेड बायनरी कोडेड डेसिमल इंटरचेंज कोड। तर हे दोन्ही कोड्स तुम्हाला डिटेल मध्ये इथे एक्सप्लेन करायचे आहे। त्यानंतर क्वेश्चन 7 मधला B आहे, व्हॉट इज BCD कोड अँड एक्सप्लेन द प्रोसिजर टू कन्वर्जन ऑफ डेसिमल टू BCD अँड गिव्ह एक्झाम्पल। इथे तुम्हाला 3 क्वेश्चन विचारले गेलेले आहेत एकाच क्वेश्चन मध्ये। तर व्हॉट इज BCD कोड, बायनरी कोड, डेसिमल म्हणजे काय हे एक्सप्लेन करायचं आहे आधी, त्याचा अर्थ सांगायचा आहे। त्यानंतर बायनरी टू डेसिमल कन्वर्जन कशा पद्धतीने केलं जातं त्याची प्रोसिजर काय आहे ते तुम्हाला प्रोसिजर सुद्धा इथे या क्वेश्चन मध्ये द्यायची आहे आणि विथ अन एक्झाम्पल
सुद्धा तुम्हाला इथे लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन 7 ला और आहे क्वेश्चन 8. क्वेश्चन 8 मधला हे आहे एक्सप्लेन विथ एक्झाम्पल द प्रोसिजर ऑफ कन्वर्जन ऑफ डेसिमल टू हेक्साडेसिमल. डेसिमलचं हेक्साडेसिमल मध्ये कशा पद्धतीने कन्वर्जन केलं जातं हे तुम्हाला इथे प्रोसिजर मध्ये लिहायचं आहे. याची प्रोसिजर सुद्धा लिहायची आणि एक्झाम्पल सुद्धा लिहायचं आहे. क्वेश्चन 8 मधलं बी आहे एक्सप्लेन द फॉलोइंग ASCII कोड, EBC DIC कोड, BCD कोड. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन 9 आहे. क्वेश्चन 9 मधला ए आहे व्हॉट इज अन अल्गोरिदम. राईट अन अल्गोरिदम टू फाइंड लार्जेस्ट ऑफ 3 नंबर्स. अल्गोरिदम म्हणजे काय आणि 3 नंबर्स पैकी सगळ्यात मोठा नंबर कुठला आहे हे फाइंड करण्यासाठी आपल्याला इथे प्रोग्राम नाही लिहायचा तर याचा अल्गोरिदम आपल्याला इथे लिहायचा आहे. राईट. त्यानंतर क्वेश्चन 9 मधला बी आहे व्हॉट इज स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग. स्टेट अँड एक्सप्लेन इज इम्पॉर्टंट फीचर. तर स्ट्रक्चर प्रोग्रामिंग म्हणजे काय आणि त्याचे काय इम्पॉर्टंट फीचर आहेत ते आपल्याला इथे म्हणजे सिम्पली इथे फीचर्स एक्सप्लेन करायचे आहेत त्याचे. ठीक आहे. क्वेश्चन 9 ला और आहे क्वेश्चन 10. क्वेश्चन 10 मधला हे आहे व्हॉट इज लँग्वेज. एक्सप्लेन टाइप्स ऑफ लँग्वेज. लँग्वेज म्हणजे काय आणि किती प्रकारच्या लँग्वेजेस असतात ते इथे डिफाइन करायचं आहे. राईट. त्यानंतर क्वेश्चन 10 मधला बी आहे एक्सप्लेन द फॉलोइंग. तर फॉलोइंग 3 टर्म्स दिलेले आहे असेंबलर, प्रोग्राम डिझाइन, त्यानंतर प्रोग्राम टेस्ट. मित्रांनो हा झाला पूर्ण पेपर कम्प्युटर फंडामेंटल्सचा. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला एक आयडिया आली असेल की फंडामेंटल्स कम्प्युटर फंडामेंटल्सचा पेपर कशा पद्धतीने येऊ शकतो. राईट. तर थँक्यू सो मच फ्रेंड्स तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. मित्रांसोबत शेअर नक्की करा. जर या क्वेश्चनशी रिलेटेड काही क्वेरीज असतील किंवा एखादा क्वेश्चन कळला नसेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फ्रेंड्स फॉर युअर सपोर्ट. कीप सपोर्टिंग. थँक्यू.